नमस्कार मित्रांनो, भारतात आणि खास करून महाराष्ट्राच्या राजकारणात मर्द आणि नामर्द अशी विभागणी ऐकण्याची आपल्याला सवय झालेली आहे। पडवळा एवढे दंड असले तरी केवळ दाढी आहे आणि मिशा आहेत म्हणून एखादा माणूस मर्द ठरतो, किंवा अमुक एका पक्षाचा असला, अमुक एका विचारांचा असला, अमुक एकाच्या बरोबर असला तरी मर्द आणि नामर्द असायला पुरेसं असतं। पण हा विषय राजकारणाचा नाही आहे, हा विषय खेळाचा आहे आणि एका मर्दानगीशी संबंधित खेळाचा आहे, अर्थात बॉक्सिंगचा आहे। पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा चाललेल्या आहेत आणि या ऑलिम्पिक स्पर्धा अनेक कारणांनी गाजतायत, वादग्रस्त ठरतायत। आणि याच्यामध्ये आणखीन एक वादग्रस्त घटना काल घडली, ती म्हणजे इटाली या देशाची बॉक्सर एंजेला कारिनी हिने अवघ्या 46 सेकंदामध्ये मुष्टियुद्धाची अर्थात बॉक्सिंगची मॅच सोडून दिली। 66 किलो वजनी गटात तिचा मुकाबला, तिचा सामना होता अल्जेरियाच्या इमान खलीफ हिच्याशी। आता ही इमान खलीफ ही आहे का हा आहे याच्यावरून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रचंड वाद पेटलेला आहे आणि हा वाद अगदी हॅरी पॉटरची लेखिका J.K. रोलिंग आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष ज्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत त्या कमला हॅरिस यांच्यापर्यंत जाऊन पोचलेला आहे। याचं कारण एंजेला कारिनी हिने मॅच सोडताना सांगितलं की मी जिच्याशी लढत होते ती बाई नव्हती, तो बुवा होता, तो पुरुष होता। कारण इतक्या जोरात कधी मी पंच खाल्लेले नाहीयेत, त्याच्यातली ताकद बघून माझ्या लक्षात आलं की मी बाईशी लढत नाही, मी पुरुषाशी लढते आणि मी पुरुषाशी लढू शकत नाही। आणि त्यामुळे अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी ओतलं गेलेलं आहे। एंजेला कारिनीला अश्रू अनावर झाले की ऑलिम्पिकमध्ये पोचणं हे अनेक खेळाडूंचं स्वप्न असतं आणि पहिल्याच फेरीमध्ये तुम्ही एका पुरुषाकडून हरला। आता इमान खलीफ हा काही एकटा नाहीये। इमान खलीफ आणि लिन यू टिंग, इमान खलीफ अल्जेरियाची आहे आणि लिन यू टिंग तायवान जे चायनीज तैपेईची आहे। आणि दोघांबद्दल असं म्हटलं जातंय की त्यांच्या शरीरात महिलांसारखी XX अशी क्रोमोसोम नाही आहेत, गुणसूत्र नाही आहेत, तर पुरुषांसारखी XY अशी गुणसूत्र आहेत। या दोघांनाही इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशननी दिल्लीमध्ये आणि त्याच्या आधी तुर्कस्तानमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये बाद ठरवलं होतं, कारण त्यांच्यामध्ये ज्याला वीर्य म्हणजे टेस्टोस्टेरोन म्हणता येईल, हे जे हार्मोन आहे त्याचं प्रमाण जास्त आढळलं जेवढं पुरुषांच्यात असतं। आणि त्यामुळे ते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आलेच कसे। आणि मग या सगळ्याशी पॅरिस ऑलिम्पिकच्या मागे असलेला जो पुरोगामी विचार आहे, वोक विचारसरणी आहे, त्याच्याशी हे संबंध जोडले जाऊ लागले की ज्या प्रकारे पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटनाला की हे जेंडर न्यूट्रल म्हणजे स्त्री पुरुष समानता, पण ती समानता म्हणजे एवढी टोकाची समानता असायला पाहिजे, भेदभाव असता कामा नये। आणि त्यामुळे समजा एखाद्या पुरुषाला वाटलं आपण स्त्री आहोत तर त्याला स्त्री म्हणून याच्यात खेळता आलं पाहिजे। अर्थात असं झालेलं नाहीये, हे काय आहे ते मी व्हिडिओत सविस्तर सांगणारच आहे। पण पाश्चिमात्य देशांमध्ये जी एक चळवळ सुरू आहे की तुमचं लिंग हे तुमच्या शरीराशी जोडलेलं नसतं, ते तुमच्या मनोवृत्तीशी असतं। म्हणजे तुम्हाला वाटलं तुम्ही स्त्री आहात आणि जरी तुमचं शरीर पुरुषाचं असलं तरी तुम्ही स्त्री म्हणून वावरू शकला पाहिजे। J.K. रोलिंग या विषयावर अनेक वर्ष लढते, कारण युरोपातल्या काही देशांमध्ये, अमेरिकेत काही ठिकाणी बलात्कारी पुरुषांना स्त्रियांच्या कोठडीत ठेवल्याचं आढळून आलेलं आहे। कारण बलात्कार केल्यानंतरही त्या पुरुषाला जर नंतर वाटलं की आपण पुरुष नव्हतो आपण महिला आहोत, तर त्याला महिलांच्या कोठडीत ठेवणं, अशा प्रकारची मानवता पाश्चिमात्य देशातनं दिसून येते। ऑलिम्पिकमध्ये इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशननी या दोघांना
महिलांच्या स्पर्धात खेळण्यावर बंदी घातली होती, पण कालांतराने ऑलिम्पिक असोसिएशनने, इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशननी या इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनलाच बरखास्त केलं, कारण तिथे भ्रष्टाचार आहे आणि तिथे अनियमितता आहे हे कारण दाखवून त्यांना बाद ठरवलं. आणि ज्या टेस्टचा त्यांनी रेफरन्स धरला होता ती काही वैज्ञानिक नाही आहे. म्हणजे कोणाच्या शरीरात टेस्टोस्टेरोनचं प्रमाण किती आहे याच्यावरनं तो पुरुष आहे का बाई आहे हे ठरवलं जाऊ शकत नाही. आणि त्यांच्या पासपोर्टमध्ये त्यांच्या देशांनी त्यांना महिला म्हणून घोषित केलं आहे आणि त्यामुळे त्या महिला आहेत. आता अल्जेरियासारखे देश जे मुस्लिम देश आहेत की जिथे असं ट्रान्सजेंडर वगैरे हा काही प्रकारच नसतो, म्हणजे तुम्ही आयदर पुरुष असता किंवा बाई असता. मग हे नेमकं झालं काय, हे झालं कसं, आणि याच्यामध्ये या पुरोगाम्यांचा भंपकपणा कारणीभूत आहे का इमान खलीफचा अप्रामाणिकपणा याला कारणीभूत आहे, हा वाद पेटला होता. लोकांना कळत नव्हतं की नेमकं काय चालू आहे. तर याला एक स्पष्टीकरण असं दिलं गेलेलं आहे की याच्यामध्ये DSD असं म्हणतात, म्हणजे डिसऑर्डर्स ऑफ सेक्शुअल डेव्हलपमेंट. म्हणजे आईच्या पोटात जेव्हा बाळाची वाढ होत असते तेव्हा त्याचं जे लिंग निदान असतं ते स्त्री आहे का पुरुष आहे त्यामध्ये काहीतरी त्रुटी आढळतात, त्याच्यामध्ये काही ती वाढ पूर्णपणे होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा केवळ त्याच्याकडे बघून ते पुरुष आहे का स्त्री आहे, तो मुलगा आहे का मुलगी आहे हे ओळखणं अवघड जातं. आणि अनेकदा अविकसित देशांमध्ये जिथे पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत इथे अशा बालकांना महिला म्हणून वागवलं जातं, कारण पुरुष अवयव त्याचं खास करून लिंग हे विकसित झालेलं नसतं. पण तरी देखील अशी बालकं पुरुष असतात आणि नंतर जेव्हा त्यांची वाढ होते ते वयात येऊ लागतात तेव्हा जरी त्यांचं शरीर स्त्रीसारखं वाटत असलं तरी त्यांच्यातल्या सगळ्या ज्या गुणधर्म असतात ते पुरुषांचे असतात. आणि त्यामुळे अशा मुली किंवा अशा मुली म्हणून ओळखले गेलेले असे लोक याच्यामध्ये त्यांचा काही दोष नसतो, पण त्यांची वाढ पुरुषाप्रमाणे होत असल्यामुळे साधारणतः असं म्हटलं जातं की स्त्री आणि पुरुष कितीही समानतेची आपण एक गप्पा मारत असलो तरी दोघांच्या शरीरामध्ये जो फरक असतो, पुरुषांची हाडं मोठी असतात, ताकदवान असतात अधिक, त्यांचे मसल्स, त्याच्यामध्ये असणारी ताकद, स्नायूमध्ये असणारी ताकद, त्याची वाढ, त्यांचे खांदे हे महिलांपेक्षा वेगळे असतात, त्याच्यासाठी जे वेगवेगळी हार्मोन्स जबाबदार असतात. आणि त्यामुळे जेव्हा असे खेळ ज्याच्यामध्ये तुम्ही थेट एकमेकांना मारताय, तुम्ही एकमेकांशी शारीरिकदृष्ट्या स्पर्धा करताय, बुद्धिबळासारखा खेळ नाही आहे किंवा नेमबाजीसारखा खेळ नाही की जिथे तुम्हाला शारीरिक ताकद फारशी लागत नाही, पण मुष्टियुद्धासारखा खेळ आहे, रेसलिंगसारखा खेळ आहे, वेट लिफ्टिंगसारखा खेळ आहे की जिथे तुमची शारीरिक ताकद ही महत्त्वाची ठरते, तिथे स्त्री पुरुष हा भेद खूप मोठ्या प्रमाणावर काम करू शकतो. आणि असा हा जो खेळ आहे मुष्टियुद्धाचा खेळ आहे त्याच्यामध्ये जेव्हा या देशांमध्ये केवळ त्या बालकाला महिला म्हणून तिथल्या देशांनी ओळखलेलं आहे, जर तुम्ही खेळायला दिलत तर अन्य महिलांवर हा अन्याय होऊ शकतो. आणि असंच या दोघांच्या बाबतीत झालं. आणि त्याच्यामध्ये खास करून जे टेस्टोस्टेरोन जे लेवल म्हणतात त्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की जे पुरुष असतात त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण महिलांच्यापेक्षा 20 पट जास्त असतं. आणि त्यामुळे खेळामध्ये अशा लोकांना महिलांच्यात खेळायला देणं म्हणजे एका प्रकारे हे महिलांवर अन्याय करण्यासारखं आहे. आणि केवळ महिलांवर अन्याय करण्यासारखं नाही आहे तर त्याच्यामध्ये महिलांना इजा पोचण्याची भीती, कारण जेव्हा एक पुरुष मुष्टियोद्धा महिलेला मारतो, नाकावर पंच मारतो, तोंडावर पंच मारतो, तेव्हा त्याच्यातनं इजा होण्याची भीती असते. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं ऑलिम्पिक किती सेफ असू शकतं हा विषय पुढे येणं स्वाभाविक आहे. ज्याला जो या ज्या टेस्टोस्टेरोनची जी टेस्ट म्हणतात त्याच्यामध्ये महिलांमध्ये 1 लिटरमध्ये हे प्रमाण 3 ते 4 नॅनोमोल इतकं असतं आणि पुरुषांमध्ये हे प्रमाण 10 ते 35 नॅनोमोल इतकं असतं. आणि त्याच्यामुळे त्याच्या ज्या टेस्टमध्ये असे जे काही वेगवेगळ्यांचे निकष असतात की गेले वर्षभर किंवा 2 वर्ष या हार्मोनचं प्रमाण कमी राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मग वेगळ्या गोळ्या घेऊन इंजेक्शन देऊन असं हे करतात. किंवा ज्यांना खास करून जे
उत्तेजक चाचण्यांमध्ये जे दोषी आढळतात त्याच्यात अनेकदा असं हार्मोन्स वाढवणारे म्हणजे महिला ॲथलीट खास करून अशा प्रकारचे हार्मोनचं सेवन करतात ज्याच्यामुळे ते प्रमाण वाढतं, पण ते प्रमाण इतकंही वाढत नाही, पण त्याच्यामुळे त्यांच्या शरीराची वाढ पुरुषांप्रमाणे होऊन त्यांना अशा खेळांमध्ये ॲथलेटिक्समध्ये खास करून त्यांना एक ॲडव्हान्टेज मिळतं, त्यांना फायदा होतो. आता मुद्दा येतो या सगळ्याच्या राजकीय भांडवलाचा. कारण हे जे सगळं म्हणून म्हटलं की हे प्रकरण खेळापर्यंत राहिलं असतं तर गोष्ट चालू शकली असती, पण या सगळ्या याच्यामधले जे पुरोगामी आहेत खास करून युरोपमधले, अमेरिकेतले आणि ज्याला ट्रान्सजेंडर राईट्स वगैरे असं हे करणाऱ्यांचं जो एक वर्ग आहे त्यांच्या मते हा इमान खलीफ हा ट्रान्सजेंडर जरी असला, खरं तर नाही आहे, पण तरी देखील त्यांच्या देशात स्त्री आणि पुरुष असे दोनच भेदभाव असल्यामुळे त्यांच्याबद्दल त्याला पुरुष आहे म्हणणं म्हणजे त्याचं जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. त्या इमान तिचा जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. कारण जेव्हा ती आपल्या देशात जाईल आणि लोक म्हणतील की ही महिला नाहीच आहे, हा पुरुष आहे, तेव्हा त्याला फाशी देण्यात येईल किंवा त्याला अनेक वर्षांचा तुरुंगवास देण्यात येईल आणि त्यामुळे त्यांना महिलांच्यातच खेळायला देण्यात यावं. ऑलिम्पिक असोसिएशनचंही म्हणणं आहे की याच्या आधीही त्यांनी महिलांच्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे, असं नाही आहे की पहिल्यांदाच महिलांच्या स्पर्धेमध्ये ती उतरलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्याचं पुढे काय होतं ते बघणं औत्सुक्याचं ठरेल. पण या सगळ्यामध्ये अमेरिकेच्या निवडणुकांशी संबंध जोडला जाणं, कारण अमेरिकेत खास करून एक मोठा वर्ग आहे की जो कर्मठ ख्रिश्चन आहे आणि ज्याचं असं मानणं आहे की निसर्गाने जी गोष्ट ठरवली आहे त्याच्यात ढवळाढवळ करणं माणसासाठी योग्य होणार नाही. मग तो गर्भपात असेल किंवा ते लिंगनिदान, या सगळ्या गोष्टी त्याच्याशी संबंधित आहेत. आणि दुसरा जो वर्ग खास करून कॅलिफोर्निया राज्यात सॅन फ्रान्सिस्को वगैरे सगळ्या भागामध्ये जिथे अल्ट्रा लिबरल लोक असतात आणि कमला हॅरिस या अशा अल्ट्रा लिबरल लोकांची प्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं, त्यांचं याच्याबद्दलचं वेगळं मत आहे. आणि त्यांचं मत आहे की म्हणजे स्त्री पुरुष हा लिंगभाव असताच कामा नये, कोणाला जे वाटेल त्यांनी ते करावं, आज पुरुष उद्या स्त्री परवा पुरुष, जे काय वाटेल ज्या मनातील ते करण्याचा अधिकार असावा. खरं तर या बॉक्सिंगच्या खेळाचा आणि या एंजेला रेजिनीचा याच्याशी काही संबंध नाही आहे, पण आता अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये हे सगळं प्रकरण कमला हॅरिसपर्यंत नेण्याचं की कमला हॅरिस जर अमेरिकेची अध्यक्ष झाली तर हे असे सगळे लोक अमेरिकेच्या खेळामध्ये घुसतील, अमेरिकेत ज्या क्षेत्रात महिलांसाठी आहेत त्याच्यामध्ये हे असे लोक घुसतील आणि मग महिलांच्या हक्कांवर गदा असा प्रचार रिपब्लिकन लोकांनी करायला सुरुवात केलेली आहे. अगदी इलॉन मस्क वगैरे सारख्या लोकांनी त्याच्यात आगीत तेल घालायला सुरुवात केलेली आहे. आपल्याकडे त्याचे परिणाम कसे होतात हे बघायला पाहिजे, कारण आपल्याकडे राजकीय नेते आहेत की मर्द आहे, मर्दाची औलाद असाल, मर्द असाल, अशा प्रकारची भाषा वापरणारे. पण जेव्हा या अशा गोष्टी घडतात भारतातही मला असं आठवतंय दुती चांद आणि आणखीन काही खेळाडूंच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्या होत्या. असे खेळाडू खास करून झारखंड, ओडिशा वगैरे अशा ठिकाणी असतात जिथे हे हार्मोन तुमची अनैसर्गिकरित्या वाढलेली असतात आणि त्यामुळे त्या मुलांचा काही दोष नसतो. बाहेरनं ती स्त्रीसारखी दिसतात पण शरीर पुरुषाचं असतं. पण मुद्दा असा आहे की त्यांना स्त्री म्हणून ऑलिम्पिकमध्ये सहभागी करून घ्यावं का नाही घ्यावं, अशा गोष्टींकडे बघताना पुरोगामित्वाचा किती विचार करावा हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न एंजेला रेजिनीमुळे ऐरणीवर आलेला आहे. याच्यात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देखील उडी घेतलेली आहे. अनेक देशांच्या मध्ये यांनी वातावरण ढवळून निघालेलं आहे. आणि त्यामुळे जे आम्हाला आठवतंय लहानपणी भोंडल्याच्या खेळामध्ये एक काहीतरी असायचं, मुलीत मुलगा लांबोडा भाजून खातो कोंबडा, तशी ही घटना घडली. त्याचे राजकीय परिणाम काय होतात ते आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.